नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा संदेश देत मकर संक्रांतीचा सण ठाण्यात आनंदात साजरा. शरद पवारांची काँग्रेस राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी, आदित्य ठाकरेंची पवारांवर टीका. आणि ठाण्यात डंपरच्या धडकेमध्ये 2 वृद्ध महिलांचा मृत्यू, संतप्त रहिवाशांची बिल्डरच्या कार्यालयावर धडक. आज मकर संक्रांत. आजच्या दिवशी हातावर तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा गोड संवादांची पेरणी केली जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी विजेचे दिवे घरोघरी लागायच्या आधी लोक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करायचे. त्यामुळे दिवसाचा कालावधी वाढण्याच्या क्रियेला महत्त्व प्राप्त झालं. मकर संक्रांतीला तिळगुळ देऊन गोड बोलण्याचं आवाहन केलं जातं. मात्र सध्याच्या काळात तिळगुळ घ्या आणि नीट बोला असं म्हणण्याची गरज आहे. आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडी पुचण्याची प्रथा आहे. या सुगड्यांमध्ये गहू, ऊसाचे तुकडे, हरभरे, हळकुंड, कापूर, बोरं, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. त्यामुळे बाजारात आज सकाळपासूनच या वस्तू घेण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती. आज दुपारी 1:12 सूर्यानं निरयण धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश केला. यालाच मकर संक्रांती असे म्हणतात. तर 21 डिसेंबरपासून दिनमान वाढू लागतं. त्या आनंदाप्रित्यर्थ हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. पूर्वी विद्युत दिवे नव्हते, त्यावेळी लोक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कामं करत, म्हणून दिनमान मोठं होण्याला विशेष असं महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीच्या थंडीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाची वस्त्र ही उष्णता शोषून घेतात आणि शरीर उबदार ठेवतात, म्हणून या दिवशी काळी वस्त्र नेसतात. त्याचबरोबर तीळ आणि गूळ हे थंडीमध्ये शारीरिक आरोग्याला उपयुक्त असतात, म्हणून या दिवशी तिळगुळ खाल्ले जातात. मकर संक्रांत ही 14 जानेवारीला येते असं नाही, तर ती आपला दिनमान बदलत असते. पुढील वर्षी ती 15 जानेवारीला येणार आहे. तसंच काही एक वर्ष दिनमान पुढे नेत इसवी सन 3200 साली ती 1 फेब्रुवारीला येणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक दापरू सोमण यांनी दिली. संक्रांतीच्या आजच्या दिवशी उडणाऱ्या पतंगांच्या धारदार मांजामुळे अनेक पक्षी गतप्राण आणि घायल होतात. त्यामुळे धारदार मांजा वापरू नका. तर ही संक्रांत वाईट नसते असं मत खगोल अभ्यासक दापरू सोमण यांनी व्यक्त केलंय. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. शरद पवारांची काँग्रेस ही राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहे. तसंच आपणाला आगामी निवडणुकीमध्ये जनपथाचं नव्हे तर जनमताचे ऐकणारे सरकार स्थापन करण्याचं ध्येय आपणापुढे आहे. युवासेनेचे शिलेदार हे प्रमुख ध्येय साध्य करतील असं प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केलं. ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवासेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार अजय विचारे, महापौर हरिश्चंद्र पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की काँग्रेसच्या राज्यात महागाई आणि भ्रष्टाचारामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे परिवर्तन साधण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याचं ध्येय ठेवायला हवं. शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आहे. या धनुष्यबाणाच्याच मदतीनं तीर सोडून केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता मिळवायची आहे. आज सर्वत्र महागाई वाढतीये, महिलांवर अत्याचार वाढत आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत. मात्र या दोन्ही गोष्टींवर मात करण्याचं काम ज्यांचं आहे ते दोन्ही केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे आता परिवर्तन करण्याची नितांत गरज आहे. ती शक्ती युवकांमध्येच आहे. यावेळी युवासेना भक्कम झाली असून युवकांनी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता कामाला लागावं असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.
तर ठाण्यामध्येही उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान युवा सेनेच्या माध्यमातून तरुणांचं संघटन बळकट करा अशी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली. तुम्ही काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मी बोलत नाही, भ्रष्टवादी काँग्रेस, त्यांना तुम्ही हकलणार आहात की नाही? मकर संक्रांतीचं औचित्य साधून ठाण्यामध्ये पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यामध्ये अशा प्रकारचा हा एकमेव उत्सव गेली 5 वर्ष उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. त्यामुळे या महोत्सवाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साधना मनोज प्रधान यांच्या सिद्धांत प्रतिष्ठानच्या वतीनं हिरानंदिनी मेडोज इथे संध्याकाळी 4 वाजता या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या या भागात अशा पद्धतीचा महोत्सव एकमेव द्वितीय होता. या महोत्सवामध्ये परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मनोज प्रधान यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साकार झाला. हे या कार्यक्रमाचं 5वं वर्ष असून या महोत्सवामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंतचे लोक सहभागी झाले होते. आजी आजोबा देखील आपल्या नातवांसोबत पतंग उडवताना यावेळी दिसून आली. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे? हो आहे. काय एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSBचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. सोसायटीच्या आवारामध्ये नातवंड खेळत असतानाच निवांतपणे गप्पांमध्ये रंगलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह त्या दोघीही कट्ट्यावर बसून बोलण्यात दंग होत्या. तोच शेजारच्या इमारतीतून डंपरने या दोघींना जोरदार धडक दिली आणि या दोघींचा करुण अंत झालाय. गप्पांमध्ये रंगलेल्या आपल्याच इमारतीतील 2 महिलांवर क्षणार्धात मृत्यूचा असा घाला पडल्यानं सर्वांची मनं सुन्न झाली. ठाणे येथील ढोकाळी भागातील आयलँड गार्डन सोसायटीमध्ये ही घटना घडली. बसंती देवी लोहसिंग आणि शांती मंगल मिश्रा अशी अपघातात मृत पावलेल्या 2 वृद्ध महिलांची नावं असून त्या याच सोसायटीमध्ये राहत होत्या. सायंकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारून सोसायटीच्या आवारातील एका कट्ट्यावर त्या बसल्या होत्या. त्यांच्या आसपास 20 ते 30 ज्येष्ठ नागरिक देखील बसले होते. तसंच लहान मुलं देखील याच भागात खेळत होती. यावेळी सोसायटीच्या पाठीमागे उभारण्यात येत असलेल्या नव्या इमारतीसाठी डंपर सोसायटीतून बाहेर परतत होता. या डंपरनं अचानकपणे दोघींना धडक दिली आणि कट्टा तोडला. या अपघातानंतर दोघींना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रहिवाशांनी राजू अशोक पवार या डंपर चालकाला पकडून कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केलंय. त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याचं पोलीस सूत्रांकडून समजलं. दरम्यान बिल्डरच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात झाला असल्याचं तेथील नागरिकांकडून सांगण्यात आलं. 2 वर्षांपासून आम्ही बिल्डरकडे स्पीड ब्रेकर लावण्यासाठी वारंवार मागणी करत असून देखील बिल्डरनं त्याकडे कानाडोळा केला. स्थानिक नगरसेवक संजय भोईर देखील यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की ही गाडी 15 वर्षावरील असून या ड्रायव्हरकडे लायसन देखील नव्हतं. डीपी रस्ता हा बिल्डरच्या मार्गदर्शनातून बनवलाय, मात्र यावरून भरधाव वेगानं ट्रक गाड्या येत आहेत. आज मी स्वतः इथे उभं राहून स्पीड ब्रेकरचं काम पूर्ण करून घेईन असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. दरम्यान या प्रकारानंतर आज स्थानिक रहिवाशांनी बिल्डरच्या कार्यालयावर धडक देऊन याबाबतचा जाब त्यांनी बिल्डरला विचारला. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा संदेश देत मकर संक्रांतीचा सण ठाण्यात आनंदात साजरा. शरद पवारांची काँग्रेस राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी, आदित्य ठाकरेंची पवारांवर टीका आणि ठाण्यात डंपरच्या धडकेमध्ये 2 वृद्ध महिलांचा मृत्यू, संतप्त रहिवाशांची बिल्डरच्या कार्यालयावर धडक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9774033326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.